पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी मोहिनी सोनार। आपण पाहताय TV9 मराठी। TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी गणरायाच्या आगमनाची। महाराष्ट्रासह संपूर्ण जगभर गणरायाचं मोठ्या भक्तिभावानं स्वागत झालंय। यंदा मुंबईत देखाव्यांसोबतच भव्य दिव्य आणि विविध स्वरूपातल्या गणेश मूर्ती मुख्य आकर्षण ठरतायत। मूर्तिकारांनी आपलं संपूर्ण कौशल्य पणाला लावत अनेक मनोहारक बाप्पा साकारलेत। पाहुयात या बाप्पांची एक झलक। मुंबईतल्या प्रसिद्ध काळाचौकी महागणपतीचा आगमन सोहळा हा कायम चर्चेत असतो, कारण दरवर्षी हा बाप्पा 2 निमुळत्या गल्ल्यांमधून प्रवेश करून विराजमान होतो। विशेष म्हणजे रस्त्याचा विचार आणि लांबी रुंदीचा विचार करूनच या बाप्पाची मूर्ती घडवली जाते। लालबागच्या राजाच्या भव्य प्रवेशद्वाराचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। अतिशय मोहक आणि भव्य दिव्य असं प्रवेशद्वार लालबाग राजा मंडळानं यंदा उभारलंय। लालबागला जाणारा रस्ता गणेशोत्सवात बंद असला तरी उड्डाणपुलावरून प्रवेशद्वाराचा सुंदर देखावा सर्वांचं लक्ष वेधतोय। हैदराबादचा प्रसिद्ध खैत्राबाद गणपती मोठ्या उत्साहात विराजमान झालाय। हैदराबादेत बहुतांश गणपती मूर्ती उभे आणि उंच असतात, त्यापैकी खैत्राबादचा गणपती हा उंचीसाठी प्रसिद्ध आहे। मुंबईतल्या परळच्या महाराजाची मूर्ती सोशल मीडियात सर्वाधिक व्हायरल होतीये। मेहनत आणि मूर्तीच्या प्रत्येक भागाचा योग्य समतोल राखत साकारलेली ही मूर्ती लक्षवेधी ठरली आहे। राक्षसाचा वध करत असताना साकारलेला हा बाप्पा पूर्णतः खालच्या दिशेनं झुकलाय। बाप्पाच्या आशीर्वादाबरोबरच केवळ एका पायावर उभी असलेली ही मूर्ती साकारली कशी, या संदर्भात लोकांमध्ये उत्सुकता आहे। फक्त 1 ते 2 सपोर्टवरच इतकी भव्य, आकर्षक आणि उंच मूर्ती साकारणाऱ्या कलाकारांचं कौतुकही होतंय। परळच्या राजाची मूर्ती यंदा रामचंद्रांच्या रूपात साकारण्यात आली आहे। युद्धानंतर लंकेतून रामसेतूवरून परतताना भावमुद्रेचं स्वरूप मूर्तिकारानं रेखाटलंय। परळच्या राजाचं यंदाचं हे 78वं वर्ष आहे। मुंबईतील कोहिनूरचा विघ्नेश्वर बाप्पाची मूर्ती संत तुकारामांच्या रूपात साकारली गेली आहे। मोठ्या थाटात आगमन सोहळा पार पडल्यानंतर बाप्पाची उत्साहात स्थापना झाली। जंगी आगमन सोहळ्यानंतर कोल्हापूरच्या महाराजांची भक्तिभावानं प्रतिष्ठापना झाली। आकर्षक आणि बैठ्या आसनाच्या कोल्हापूरच्या महाराजाचा हा आगमन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला होता।
पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।